नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाला ज्या विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केलेलं आहे त्याचं पूर्ण शेड्यूल जे आहे ते डिस्प्ले झालेलं आहे. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो कोणते विद्यार्थी येतात तर जे विद्यार्थी 12वी सायन्स झालेले आहेत, तसेच ज्या विद्यार्थ्यांचं ITI कंप्लीट केलेलं आहे अशा विद्यार्थ्यांनी अप्लाय केलेलं आहे. ठीक आहे, त्यांची रजिस्ट्रेशन डेट अगोदर 22 होती, बट आता ती वाढलेली आहे. ती डेट झालेली आहे आता 29 जुलै 2024. म्हणजे 29 तारखेपर्यंत तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आणि कन्फर्मेशन जे आहे ते करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला काय आहे तर 31 तारखेला तुम्हाला म्हणजे 31 जुलैला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागेल. मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव आलं की नाही, तुमची सगळी इन्फॉर्मेशन करेक्ट आहे की नाही हे तुम्हाला चेक करावं लागेल. त्यानंतर तुम्हाला 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला जर काही त्याच्यामध्ये चेंजेस असेल तर तो चेंजेस करू शकतो. त्याला म्हणतो आपण ग्रेव्हियन्स. तर तुम्ही ग्रेव्हियन्स पाठवून तुमचा फॉर्म अनलॉक करून त्याच्यामध्ये एडिट करून तुम्ही सबमिट करू शकता. त्याच्यानंतर तुमची 5 ऑगस्टला तुमची फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर पुढे तुमचं सुरू होईल कॅप राऊंड 1. जे कॅप राऊंड म्हणता ना तुम्ही, तर कॅप राऊंड 1 कधी सुरू होणार आहे तर 5 तारखेला सुरू होईल. ठीक आहे, तर 5 ऑगस्टला तुम्हाला वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय तर या कॉलेजला एवढी वॅकन्सी आहे, त्या कॉलेजला एवढी वॅकन्सी आहे, पर्टिक्युलर ब्रँचला, प्रत्येक कॅटेगरीला आहे ना. तर अकॉर्डिंगली तुम्हाला काय करावं लागतं तर कॅप राऊंड 1चा फॉर्म भरायचा. आता मेन जे असतात कॉलेजेसची नावं टाकणं, ते कॉलेजेसची नावं कधी टाकावं लागतात तर 6 ऑगस्ट ते 8 ऑगस्टच्या दरम्यान आपल्याला काय करावं लागेल, कॉलेजेसची नावं टाकायची आहेत. याला म्हणत असतो आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग. ठीक आहे, त्याच्यानंतर कॉलेजची नावं टाकल्यानंतर 10 ऑगस्टला काय होईल तर तुम्हाला कोणतं कॉलेज भेटलेलं आहे, त्या कॉलेजला कोणती ब्रँच मिळालेली आहे हे समजेल तुम्हाला 10 ऑगस्टला. याला म्हणतो आपण सीट अलॉटमेंट. अलॉटमेंट म्हणजे काय तर या तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला कॉलेज कोणतं अलॉट झालेलं आहे. त्याच्यानंतर जे कॉलेज तुम्हाला मिळालेलं आहे त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं की पुढचा राऊंड करायचा, यासाठी 11 ऑगस्ट ते 14 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला तुमच्या लॉग इनमधून सीट ॲक्सेप्टन्स जे आहे ते कंप्लीट करायचं. सीट ॲक्सेप्टन्स म्हणजे काय तर तुम्हाला जर जागा म्हणजे ती लागलेली जागा जर पाहिजे असेल तर तुम्ही फ्रीज करायचं म्हणजे ओके करायचं तिथं. आणि जर तुम्हाला नको असेल जागा, दुसरा राऊंड करायचा असेल तर नॉट फ्रीज करायचं. ठीक आहे, मग असं केल्यानंतर काय होईल तुम्हाला तर तुमचं जर तुम्ही फ्रीज केलं तर तुम्हाला त्या कॉलेजला डॉक्युमेंट घेऊन तुमचा लागलेला कॉलेजला जाऊन तुमचं ॲडमिशन कन्फर्म करायचं आहे. अदरवाईज तुम्हाला या ठिकाणी नॉट फ्रीज करून पुढच्या राऊंडसाठी सोडून द्यायचं. ठीक आहे, म्हणजे काय होईल तर पहिल्या राऊंडमध्ये जे कॉलेज लागलं ते पण ठेवायचं आहे मला आणि पुढचा राऊंड पण करायचं आहे, असं करता येईल आपल्याला पुढे. याच्यानंतर सेम सुरू होतो कॅप राऊंड 2. ठीक आहे, कॅप राऊंड 2मध्ये पण तसंच 16 ऑगस्टला तुमचं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येईल. 17 ते 19च्या दरम्यान तुम्हाला कॉलेजचे नावं टाकायचे. 21 ऑगस्टला तुम्हाला समजेल की कोणतं कॉलेज लागलं आणि 22 ते 25 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायचं आहे, सीट ॲक्सेप्टन्स करायचं आहे ना. आणि हे 22 ते 25 कॉलेजला जाऊन ॲडमिशन कन्फर्म करायचे. सेम त्याच्यानंतर लागेल तुमचं तिसरा राऊंड होईल आपला 26 ऑगस्टला. वॅकन्सी सीट मॅट्रिक तिसऱ्या राऊंडसाठी किती जागा शिल्लक आहेत तेच समजेल. त्यानंतर 27 ते 29 ऑगस्टच्या दरम्यान तुम्हाला काय होईल तर कॉलेजचे नावं टाकायचे. 31 ऑगस्टला समजेल कॉलेज कोणतं लागलं. 1 ते 4 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तर लागलेल्या कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करायची आहे आणि ॲडमिशन तुमची कन्फर्म करायची आहे. ठीक आहे, तर 4 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यानंतर बघा वर्किंग प्रोफेशनल्सकरिता कॉलेज लेवलला जे प्रवेश आहेत त्याची डेट पण या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. 26 ऑगस्ट ते 6 सप्टेंबरच्या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तुमचं रजिस्ट्रेशन असेल किंवा काही जी प्रोसेस आहे ते कॉलेज लेवलवरती जाऊन करायची आहे. तुम्हाला एखाद्या कॉलेजमध्ये जायचं असेल, ॲडमिशन घ्यायचं असेल तर संस्था स्तरावरचे फॉर्म या ठिकाणी भरायचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर बघा जे वर्किंग प्रोफेशनल्स आहेत म्हणजे जे जॉब करत करत शिकणार आहेत अशा मुलांसाठी 6 सप्टेंबर
ला काय होणार आहे तुम्हाला, तर तुमची कट ऑफ लिस्ट लागेल. म्हणजे या तारखेला तुम्हाला समजेल की तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन भेटलेलं आहे की नाही. ठीक आहे. आणि जर आता या ठिकाणी लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला प्री कट ऑफ दिनांक म्हणजे कोणती, तर 6/9/2024च्या अगोदरची आणि 26 ऑगस्ट नंतरची. याच्यामध्ये ज्या विद्यार्थ्यांनी वर्किंग प्रोफेशन करता रजिस्ट्रेशन केलेलं आहे, फक्त त्याच अर्जाचा विचार या ठिकाणी केला जाईल. ठीक आहे. आणि याच्यानंतर जर काय आहे की जेवढी जागा वॅकन्सी होती त्याच्या 1/3 पेक्षा जर ॲडमिट कमी असतील तर उरलेल्या जागासाठी मंजुरी देण्यासाठी परत आपल्याला 13 सप्टेंबरचा दिनांक असेल तेव्हा आपल्याला करता येईल. पण हे जर तरची गोष्ट आहे. याच्यानंतर तुम्हाला कोणत्या प्रकारचे ॲडमिशन करता येणार नाही, है ना. 13 सप्टेंबरपर्यंत. आणि कॉलेजमध्ये झालेल्या ॲडमिशनचा डेटा अपलोड करायची शेवटची तारीख आहे 14 सप्टेंबर. त्याच्यानंतर ॲडमिशन प्रोसेस संपणार आहे. आय होप तुम्हाला ही प्रोसेस समजली असेल. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा पूर्ण तुमचं शेड्यूल जे आहे ते डिस्प्ले झालेलं आहे डायरेक्ट सेकंड इयर डिप्लोमाचे. ओके. तर याच्या व्यतिरिक्त जर तुमच्या मनात काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता. ते सर्क्युलर मी व्हॉट्सअपच्या ग्रुपवरती आपल्या टाकलेलं आहे. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तो तुम्ही जॉईन करू शकता. ठीक आहे. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.